घेऊन आज बोललं पाहिजे. काल त्यांनी वेगळंच सांगितलं होतं, आम्हाला सल्ला दिला होता. त्यावेळी पण काल मी सांगितलं होतं की आमच्याकडे काय काय चाललं हे बघण्यापेक्षा तुमचे 16, 20, 10 काय जे आहेत ते कसे राहतील आपल्याकडे 6 महिने ह्याच्यावर तुम्ही जास्त एफर्ट्स घेतले पाहिजेत. आणि आता त्यांची मागणी काय, आमच्या एखाद्या पक्षाला कमी आमदार आले असतील पण आमचे सगळे मिळून विरोधी पक्षनेता करा. सगळे मिळून विरोधी पक्षनेता करायचं की नाही याच्यावर पहिले लक्ष द्यायला पाहिजे. विरोधी पक्षनेता म्हणजे आता एलिजिबल कोणी नाही आहे याची झाली फायनलायझेशन ते मला माहिती नाही. मी जे काय मला जे सांगितलं जातं ते मी ऐकतो. 28+ असल्यानंतरच विरोधी पक्षनेता होतो. तर 28+ नाही होती ही भक्कम आहे अशा पद्धतीचं ट्विट केलेलं आहे. आणि एकनाथ शिंदे साहेबांचा सारखा संयमी आणि संवेदनशील आणि भावनाप्रधान नेता होऊ शकत नाही हे मी त्यांना जवळून ओळखतो म्हणून सांगतो. त्याच्यामुळं मला असं वाटतं की नाराजी ही सूत्रांची माहिती आहे, परंतु एकनाथ शिंदेसाहेब आमचे नेते आहेत, मुख्य नेते आहेत. आम्ही सगळ्यांनी त्यांना अधिकार दिलेले आहेत. त्याच्यामुळे राजकीय रणनीतीमध्ये एकनाथ शिंदेसाहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला बंधनकारक राहील. एकनाथ शिंदेची शेवटच्या क्षणामध्ये काही उभाटातल्या काही मंडळींनी त्यांना उमेदवार मानण्यावर वेगळी चूल मांडली. भविष्यात ते सगळे तुमच्यासोबत येण्यास तयार आहेत असं एक चर्चा आहे. नेमकं काय? मी अजून त्यांच्याशी चर्चा केलेली नाही, परंतु पुढच्या 5 ते 6 दिवसामध्ये मी त्यांच्याशी चर्चा करेन. आणि मला खात्री आहे की मी मगाशी जे बोललो, मी एखाद्याच्या विरोधामध्ये असला तरी मी उपद्रव देत नाही, मी कोणाची मानहानी करत नाही, मी कोणाची बदनामी करत नाही. माझ्यावर टीका करणाऱ्यांबरोबर देखील मी चांगल्या पद्धतीनं वागतो. याची प्रचिती तुम्हाला पुढच्या 8 ते 10 दिवसामध्ये येईल. फार मोठे जिल्ह्यातले उभाटाचे काही नेते हे आमच्यासोबत आपल्याला आलेले दिसतील. आणि मी परवा देखील सांगितलं की ते येतील, संघटना आमची वाढेल. परंतु आज जे जिल्ह्यामध्ये काम केलेलं आहे ते शिवसेनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी केलेलं आहे, भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केलं आहे, राष्ट्रवादीच्या केलं आणि मित्र पक्षांच्या केलं. आमचे कार्यकर्ते देखील अतिशय सक्षम आहेत. आणि म्हणूनच काही लोकांची जी इच्छा होती की राजापूरमधनं किरण सामंत पराभूत व्हावेत, उदय सामंत रत्नागिरीतनं पराभूत व्हावेत, शेखर निकम तिकडनं पराभूत होते, हे सगळे मनसुबे धुळीला मिळालेले आहेत. आणि म्हणून ज्यांच्या मनामध्ये हे होतं त्यांनी आता तरी सुधारलं पाहिजे की आमच्या विरोधामध्ये किती खटाटोप केला तरी मतदार हे आम्हालाच आशीर्वाद देतात, मतदार हे आम्हालाच सहकार्य करतात. हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. काही लोक आमचा अस्त करायला निघाले होते, त्यांचा स्वतःचा अस्त झाला आहे काजी साहेब. आणि 2004ला राजकीय माझा उदय झालेला होता, तसाच 2024ला झाला आहे. आणि तो आता किरणसह झालेला आहे. त्याच्यामुळे आमचा अस्त करणारे अस्ताला गेलेले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची थोड्याच वेळा पत्रकार परिषद सुरू होते. काही भूमिका मी पहिली गोष्ट सांगतो की भास्करराव जाधव निवडून आले, त्यांचं मी अभिनंदन केलं. आता ते समोरनं आले तर भेटायचं नाही ही माझी काही राजकीय संस्कृती नाही. त्याच्यामुळं माझी काही त्यांची भेट झालेली नाही. पण उद्या जर ते DPCमध्ये आले तर मी त्यांच्याशी बोलणारच आहे ना. हे मला असं वाटतं की राजकीय तत्वाचं वैर आहे, माझं काही पारंपरिक त्यांच्यावर वैर नाही. त्याच्यामुळे भेटले तर मी 100% बोलणार आहे. पण मी निवडणूक झाल्यानंतर माझी त्यांची भेट गाठली. महायुतीचं सरकार आहे, ट्रम्पिंग मेजॉरिटी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.